हाय फ्रेंड्स, तर आमच्या मम्मीने वरणा घातलेला आहे, तो वरणा उगवून देखील आलेला आहे। तर मित्रांनो, आता पाऊस पडत नाही, त्यामुळे मी आज आमच्या वरण्याला पाणी घालण्यासाठी आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा पाहू शकता, आमच्या मम्मीने घातलेला हा वरणा आहे आणि आता या वरण्याला मी पाणी घालणार आहे। तर हा वरणा मी आता पाऊस कमी आल्यानंतर घातलेला आहे बघा। दरवर्षी मी वरणा पाऊस सुरू असतानाच घालते, पण काय होतं की वरणा घातल्यामुळं पाऊस जास्त असल्यामुळं वरणा व्यवस्थित येत नाही आणि उगवून आला तरी तो नंतर जास्त पावसामुळे कुजून जातो आणि त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरच मी हा वरणा घातलेला आहे। हा बघा, आणि मी आणि ऋग्वेद आज परड्यात शेंगा काढायला आलो आहे आणि ऋग्वेद म्हणला की मम्मी जरा मी वरण्याला पाणी घालतो इथं, म्हणून तो आता वरण्याला पाणी घालत आहे। त्याला थोडी मी राखसुद्धा घातलेली आहे, हे बघा, कारण त्यामुळे त्या वरण्याला खत देखील मिळतं। कारण इतर कुठलंही खत घालण्यापेक्षा राख हे कुठल्याही वरण्यासाठी किंवा कुठल्याही फळझाडासाठी राख हे चांगलं आहे, त्यामुळे मी त्याला राखच घातलेली आहे बघा। आणि हा गावठी वरणा आहे, याला भरपूर शेंगा लागतात आणि खायला सुद्धा शेंगा हे छान चवीला असतात। व्यवस्थित घाल ऋग्वेद। आणि ही गेल्या वेळी वांग्याची आळी देखील ऋग्वेदने तुम्हाला दाखवली होती बघा। हे आता फुलायला लागले आहेत वांग्याची आळी, हे बघा, ह्याला आता वांगी लागायला सुरुवात झालेली आहे। इकडे घाल बाळा। त्यानंतर हे देखील एक घराशेजारी मी वांग्याचं आळं लावलं होतं बघा। हे छान बहरलेलं आहे बघा, वांग्याचं आळं मोठं झालेलं आहे। त्या आळ्यांच्या सोबतच लावलं होतं। आणि हे मिरचीचं आळं आहे, ह्याला पण आता मिरच्या लागत आहेत। आणि ऋग्वेद आमचा आता इथं गंमत करत पाणी घालत आहे, त्याला पण कंटाळा आला होता। आज रविवारची सुट्टी आहे, अभ्यास थोडा केला आणि त्याला कंटाळा आला, मग म्हटलं चल आपण वरण्याला पाणी घालूया, थोडे शेंगा काढूया खुटावळीच्या। तर हा खुटावळ्याचा वेल आहे बघा आमचा, आणि दरवर्षी हा वेलाच्या बिया पडतात गळून, वाळल्या की शेंगा, आणि त्यामुळं काय होतं, वेल हा आपोआपच दरवर्षी पावसाळ्यात उगवून येतो। आणि ह्याला शेंगा लागलेल्या आहेत बघा छान, हे बघा, हे त्याच्या शेंगा आहेत, ह्या बघा। आणि आता त्या भरलेल्या शेंगाने वेल पण भरपूर पांगलेला आहे बघा वेल। तर हे आमचं पेरूचं झाड आहे आणि त्या झाडावर देखील हा खुटावळ्याचा वेल पांगलेला आहे बघा। आणि काल वानर आली होती, वानर सेना, आणि त्यांनी देखील या शेंगा भरपूर याच्या काढून खाल्ल्या। तर मित्रांनो, आता बघा आमची मम्मी शेंगा काढत आहे। तर ह्या बघा मित्रांनो शेंगा। तर आता वेदिका देखील आमची आलेली आहे बघा, ती अभ्यास करत होती, त्यामुळे मी आणि ऋग्वेद दोघंच आम्ही आमच्या घराच्या पाठीमागे जी आळी लावलेली आहे ते शेंगा काढण्यासाठी आणि वरण्याला पाणी घालण्यासाठी आलो होतो। तर वेदिकाने देखील इथं हजेरी लावलेली आहे, आता वेदिका आमची आलेली आहे। तर मित्रांनो बघा, आता या आमच्या मम्मीने एवढ्या जास्त शेंगा काढलेल्या आहेत। तर ह्या बघा, ह्या खुटावळ्याच्या शेंगा आहेत मी काढलेल्या, ह्या बघा। आणि ह्याच्यातले बियांची फक्त जरी भाजी केली तरी छान लागते, आमटी देखील छान लागते। या बिया एकदम ह्याच्यातल्या पुरणासारख्या लागतात,
आणि ऋग्वेदला आणि वेदिकाला आमच्या छान आवडतात त्या. तर ही देखील आमची मांजर देखील आमच्या सोबत आलेली आहे बघा. ही आमच्या ऋग्वेदची आवडती मांजर आहे. ऋग्वेदने तिचं नाव स्वीटी ठेवलेलं आहे. ही बघा. आणि ऋग्वेद आलेला आहे त्यामुळे ऋग्वेदच्या पाठोपाठ ती देखील आलेली आहे. स्वीट. तर मित्रांनो, या शेंगा काय आज रात्री आम्ही खाणारच आहे. पण हा आमचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.